राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। यातच एका वर्षापासून सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय आणि प्रतिष्ठाने बंद होती। आता मात्र कोरोना लशीचा शोध लागला आहे। शासनाने सर्व आरोग्य केंद्रासह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आली आहे। पहिला डोस डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले। लस आल्याने सर्व अमरावतीवासियांनी सुटकेचा निश्वास टाकला। कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांना सर्वप्रथम लस देण्याची सुरुवात झाली। याच दरम्यान 25 जानेवारीला शहरातील दंत महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली। मात्र काही दिवसांनी त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला चिंता निर्माण झाली आहे। त्यात सतत ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे त्याची कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। यामुळे त्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली। त्यांनी याबाबतची माहिती दंत महाविद्यालयाला दिली। यामध्ये पुन्हा येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कोरोना टेस्ट केली असता सर्वांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे। कोरोना लस 2 वेळा घ्यावी लागते। 28 दिवसानंतर पुन्हा दुसरी लस घ्यावी लागते। लशीची क्षमता किती दिवस राहते याबाबत अद्यापही माहीत नसल्याने मास्क लावणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।